ज्ञानोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आळंदी भूमी आणि या भूमीमध्ये महाराजांनी आमचा जो मान सन्मान या ठिकाणी केला, बरोबर आम्ही भाग्यवान आहोत. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. ग्रामीण भागामध्ये राहून कुठंतरी बालगोपाळांना वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान देता यावं, त्यांच्याकडून शालेय शिक्षणासोबत वारकरी संप्रदायासाठी आवश्यक असणारे गायक निर्माण व्हावेत, वादक निर्माण व्हावेत, अभ्यासू कीर्तनकार प्रवचनकार निर्माण व्हावेत, ही एक आशा लहानपणापासूनच आमचे परम आदरणीय माऊली संतोष महाराज यांनी एक ध्येय घेतलं मनामध्ये. आणि खऱ्या अर्थानं आज आपल्या सर्वांच्या ज्या 50, 60, 70 बालगोपाळांच्या उपस्थितीनं ही प्रत्यक्ष अनुभूती या ठिकाणी येते की त्यांच्या मनामध्ये जे असलेलं स्वप्न आहे. अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक स्वप्न असतात. मी कुठेतरी शिकलो पाहिजे, वकील झालो पाहिजे, इंजिनियर झालो पाहिजे, डॉक्टर झालो पाहिजे, मी पैसे कमवले पाहिजे आणि माझा उदरनिर्वाह प्रपंच मी चांगला सुखात चालवलं पाहिजे, अशा अपेक्षेनं अनेक लोक काम समाजामध्ये करतात. परंतु पूजनीय महाराजांसारखे व्यक्तिमत्व ते फार कमी पाहायला मिळते. आपण एखाद्या भाजीपाला घेण्यासाठी त्या दुकानाच्या गल्लीनं जातो, तर किती गर्दी असते का नाही? आणि सोनाराच्या गल्लीनं गर्दी असते का? तसं अनेक प्रपंच करता धावधाव करणारे जे लोक आहेत ते अनेक आपल्याला गर्दी दिसेल, परंतु पूजनीय महाराजांचं काम सोनाराच्या गल्लीसारखं आहे. महाराज एकट्याने नाही, परंतु दुसऱ्याचंही भलं झालं पाहिजे हा हेतू मनात घेऊन महाराजांनी फार मोठं कार्य आळंदी क्षेत्राच्या ठिकाणी इथं या ठिकाणी उभं केलं. त्याचा एक सार्थ अभिमान आमच्या सारख्यांना त्या ठिकाणी असतो. खरं म्हणजे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, प्रेमळ, साधा स्वभाव, सर्व महाराजांचे जे काही महाराजांसाठी लागणारे लक्षणे पूर्ण माऊलींच्या चरणी त्या ठिकाणी माऊलीकडे आहे. तोंडावर स्तुती करतो अशातला भाग नाही, जी सत्य परिस्थितीत वर्णन मी आपल्या समोर करतोय. परंतु हे सर्व काही करत असताना माऊलीने सुद्धा त्यांच्या पाठीशी आशीर्वाद ठेवला. मुंबई सारख्या एखाद्या धर्मशाळेची जागा की त्या लोकांच्याही मनात माऊलीने जावं आणि संतोष महाराजांनी इथं वास्तव्याला राहावं, काहीतरी करावं, ही भावना माऊलीने त्यांच्याही मनात जाऊन त्या ठिकाणी केली. मी त्याही मंडळाला धन्यवाद अशा प्रकारचे देतो. खरोखरच त्यांची सुद्धा ही सेवा फार मोठी, महाराजांच्या पाठीमागे फार मोठी ताकद त्यांची या ठिकाणी आहे. आणि खऱ्या अर्थानं तुमचं माऊली कार्य पाहिल्यानंतर आपला जो संकल्प आपण एकदा शिबिराच्या माध्यमातून कुठेतरी याच्यासाठी आपल्याला काही करता येईल का? आज आता दुधावर साखर पडावी असा योग आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या भागामध्ये एखादं शिबिर तुमच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्याला घ्यावं लागणार आहे. आणि एक चांगला आदर्श असं शिबिर आता बोलून नाही दाखवत. आता हे मध्ये आपण माऊलीच्या इथून आता हेच घेऊन जाऊया, हे प्रेरणा घेऊन जाऊ की त्या ठिकाणी आपल्याला शिबिर करायचंय फक्त माऊलीच्या सहकार्यासाठी, इथं होणाऱ्या या सर्व बालगोपाळांच्या साठी. कारण या कोवळ्या कळ्या माझी लोपोली रवींद्र शिवाजी असं टागोरांनी म्हटलं. या कोवळ्या कळ्यामधून कोणी कीर्तनकार उदयाला येणार, कोणी गायक उदयाला येणार आहे, कोणी वादक उदयाला येणार आहे, कोणी डॉक्टर, वकील, इंजिनियर सगळं होऊन सुद्धा सर्व काही करणार आहे. परंतु संस्कार अनेक ठिकाणी शिक्षण असतील, मोठमोठ्या सुविधा असतील, व्यवस्था असतील, परंतु संस्कार कुठे मिळत नाही. ते संस्कार संतांकडे त्या ठिकाणी मिळत असतात. म्हणून तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. आता आमच्या सारख्यांना हे वातावरण त्या काळात मिळालं नाही, मार्गदर्शनही मिळाले नाही. त्यामुळे कुठेतरी आळंदी फक्त ऐकत होतो आपण, प्रत्यक्ष आळंदीला आम्हाला येता नाही आलं. परंतु असं कोणाकडे एखादा गाणारा माणूस असला त्याच्यासोबत राहून, एखादा वाजणारा असला त्याच्यासोबत राहून कुठेतरी ज्ञान ग्रहण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि खऱ्या अर्थानं कुठेतरी थोडकं मोडकं ज्ञान आम्ही संपादन त्या ठिकाणी केलं. परंतु ही सुद्धा माऊलीचीच कृपा आहे. म्हणून तुम्हाला आता संधी
तुम्ही या संधीचं सोनं केलं पाहिजे. अभ्यासाला भरपूर आपल्याला आध्यात्मिक कीर्तनकार प्रवचनकार होण्याच्या दृष्टिकोनातून तो अभ्यासही आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. हे सर्व करत असताना तुम्हाला आता तुमचं आई वडील जरी घरी असले तर प्रत्यक्ष हे माऊली तुमचे आई आणि बाप दोन्ही पण आहे संतोष महाराज, नाही का? हे कुठे आहे का? आज तुमचे आई आणि बाप कोण आहे? माऊली. म्हणून यांच्या मार्गदर्शनानुसार आपण सर्वांनी चाललं पाहिजे. माऊलींनी सांगितलं तेवढा अभ्यास आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. सर्व खरोखर अशी माणसं व्यक्ती अशी मिळत नसतात. तुमचं भाग्य आहे की माऊली तुमच्याकडून करून घेतात आणि खऱ्या अर्थानं उद्याचा भविष्यकाळ तुमचा फार मोठा उज्ज्वल असा भविष्यकाळ आहे. तुमचा भविष्यकाळ साधा नाही. हे असे संस्कार कुठेही मिळत नसतात. म्हणून आज आळंदी सारख्या क्षेत्राच्या ठिकाणी तुम्हाला माऊलीच्या माध्यमातून संतोष महाराजांच्या माध्यमातून हे संस्कार या ठिकाणी मिळून राहिले. फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. आपण महाराजांच्या शब्दाचा सन्मान करायचा आहे. महाराजांनी दिलेलं सांगितलेलं काम पूर्णपणे ऐकायचंय. त्यांनी जे आपल्याला सवयी ज्या आपल्याला त्यांनी दाखवून दिलेल्या आहेत त्या सुद्धा त्या आदेशाचं त्यांचं पालन करायचंय. आणि महाराजांच्या आदेशाचं पालन करणं हे मोठं तुमच्या जीवनामध्ये फार मोठी त्या ठिकाणी उपलब्धी आहे. म्हणून महाराजांच्या वचनाप्रमाणे महाराजांच्या सांगण्याप्रमाणे आपण चला, अभ्यास करा, मोठे व्हा. आम्ही तर आशीर्वाद देणारे कोण इथं प्रत्यक्ष माऊली आणि महाराज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आहेत. पण तरी सुद्धा एक प्रघात म्हणून आपला सर्वांचं जीवन माऊली उज्ज्वल करो एवढीच माऊलीच्या चरणी मी नम्र प्रार्थना करतो. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्याही सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या शब्दांना विराम देतो. आपल्यासाठी अजून काही शिबिराच्या याचे त्याच्या माध्यमातून काय करता आलं त्या महाराज आम्ही आता बसणार आहोत. आमच्या जिल्ह्यामध्ये 10-20 दिवसाचं शिबिर त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये महाराज आपल्याला घेता येईल आणि एक चांगलं दर्जेदार शिबिर आपण घेऊ आणि तुम्हाला जे शब्द आता या ठिकाणी द्यायचे ते चांगलंच घेऊ. आता त्याच्यामध्ये आपण वेळ करणार नाही, विलंब करणार नाही, काही नाही. एक चांगलं शिबिर घेऊ असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पण अभ्यास करा, माऊलींनी दिलेले आदेश पाळा. यातच तुमचं कल्याण खऱ्या अर्थाने कल्याण आहे. अभ्यास करा. पुस्तकाच्या बाहेरचं कधी काही पेपरात येत नाही. येत आहे का? म्हणून अभ्यास करा. एक पान एक अध्याय. या संस्थेतून उद्या एखादा इंजिनियर होईल, उद्या एखादा डॉक्टर होईल, वकील होईल, एखादा चांगला कीर्तनकार होईल. हे संस्थेचंच नाव आहे, नाही महाराजांचंही नाव आहे. म्हणून आपण महाराजांनी सांगितल्या वचनाप्रमाणे वागा एवढी विनंती करतो आणि माझ्या शब्दांना थांबवतो.